नमस्कार मित्रांनो, आजच्या करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये टॉप 50 क्वेश्चन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, जेणेकरून येणारी नगर परिषद वगैरे सगळ्या एक्झाम जे आहेत त्यामध्ये तुम्हाला ते उपयुक्त ठरतील। चला तर मग स्टार्ट करूया। नुकत्याच महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर बघा रश्मी शुक्ला यांची निवड करण्यात आलेली आहे। मात्र प्रश्न काय विचारलेला आहे की याआधी त्या कशाच्या प्रमुख होत्या, कशाच्या डायरेक्टर जनरल होत्या। ऑप्शन आहे ITBP, SSBP, CRPF की RPF। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे SSB, सशस्त्र सीमा बलाच्या त्या प्रमुख होत्या। त्यानंतर फिलिपाईन्स देशाकडून दिला जाणारा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023 अलीकडे भारतातील कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे, तर डॉक्टर रवी कन्नन यांना देण्यात आलेला आहे। ते ज्येष्ठ कॅन्सर तज्ज्ञ आहे, लक्षात असू द्या। भिकारी मुक्त शहर हा उपक्रम कुठे सुरू करण्यात आलेला आहे, भिकारी मुक्त उपक्रम हा नागपूर या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। मित्रांनो, नागपूर शहराला पुतळ्यांचे शहर असे सुद्धा ओळखले जाते आणि महत्त्वाचं म्हणजे लक्षात असू द्या की टायगर कॅपिटल भारताची कोण आहे, तर नागपूर आहे। आणि भारताच्या मध्यभागी असणारं शहर कोणतं आहे, तर ते आहे नागपूर। त्यानंतर मक्का संशोधन केंद्र। मित्रांनो, मक्का संशोधन केंद्र हे सिल्लोड या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। जे मक्का संशोधन केंद्र लक्षात असू द्या सिल्लोड, यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग काजू संशोधन केंद्र कुठे आहे, तर वेंगुर्ला या ठिकाणी आहे। चर्चेतील हुलॉक गिब्बॉन अभयारण्य कोणत्या राज्यातील आहे, मणिपूर, आसाम, मेघालय की नागालँड। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आसाम। तर हुलॉक गिब्बॉन नावाचं अभयारण्य आसाम या राज्यामध्ये आहे। एक ओरंग अभयारण्य सुद्धा आहे जे की आसाम राज्यामध्येच येते। आणि तुम्हाला सर्वांना माहीत असेल की सोरो ऑफ आसाम कशाला म्हटलं जाते, तर बघा आसामचे दुःखाश्रू ब्रह्मपुत्रा या नदीला म्हटलं जाते। आणि ब्रह्मपुत्रा नदीमध्ये सर्वात मोठं बेट माजुली बेट आहे, हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या। त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, काय दिलेला आहे प्रश्न, कोरापुत काला जीरा राईस या भाताला GI टॅग मिळाला आहे, तर हे कोणत्या राज्यातील पीक आहे। प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ओडिशा। सो कोरापुत काला जीरा जर आलं तर लक्षात ठेवायचं आपल्याला ओडिशा, मोस्ट इम्पॉर्टंट। पण मिरचा तांदूळ जर तुम्हाला विचारलं तर या प्रश्नाचं अचूक उत्तर राहणार बिहार। पण कोरापुत काला जीरा राईस म्हटलं तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ओडिशा। ओके, त्यानंतर G20 ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली। का बरं प्रश्न टाकला आपण हा, कारण G20 ची परिषद जी आहे 18वी ती भारतामध्ये पार पडलेली आहे। त्यामुळे तुम्हाला विचारलं जाऊ शकते की G20 ची स्थापना कधीची आहे, तर ते 1999 ची आहे। तुम्हाला माहित आहे मित्रांनो की नव्यानेच आता G20 मध्ये एक देश समाविष्ट झालेला आहे, एक संस्था, ती म्हणजे आफ्रिकन युनियन। तर यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला। 2023 चा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार प्राप्त स्वाती नाईक कोणत्या राज्यातील आहे, तर बघा त्या ओडिशा या राज्यातील आहे। मोस्ट टाइम पिकर यावरती प्रश्न येणे अपेक्षित आहे। त्यानंतर भारतीय रेल्वे बोर्डच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर जया वर्मा सिन्हा यांची भारताच्या रेल्वे बोर्डच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। भारतामध्ये एकूण रेल्वे झोनची संख्या जी आहे मित्रांनो ती आहे 18। ओके, लक्षात असू द्या। आणि 18वा रेल्वे झोन विशाखापट्टणम आहे। आता भारतामध्ये रेल्वे बोर्डची जी सुरुवात झाली होती ते लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये झाली होती, हे लक्षात असू द्या। कोणाच्या काळामध्ये झाली होती, लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये आपल्या इथं रेल्वे बोर्ड स्थापन करण्यात आलेलं होतं। तेव्हापासून आतापर्यंत एकही महिला अध्यक्ष लाभलेल्या नव्हत्या, तर त्या झालेल्या आहे आता जया वर्मा सिन्हा। मित्रांनो, मध्य प्रदेशमधील वीरांगना राणी दुर्गावती व्याघ्र प्रकल्प भारतातील कितवा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 54वा। परंतु मध्य प्रदेशमधला कितवा ठरला हा प्रकल्प, तर हा 7वा प्रकल्प ठरलेला आहे। मध्य प्रदेशमध्ये पन्ना, पेंच, संजय डुबरी या पद्धतीनं भरपूर सारे काय आहे व्याघ्र प्रकल्प आहे। मग व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात केव्हा झाली, 1973 मध्ये झालेली होती। व्याघ्र प्रकल्पाच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे। पहिलं व्याघ्र प्रकल्प जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान होतं, हे लक्षात असू द्या, जे की उत्तराखंडमध्ये आहे मित्रांनो। आणि भारतामध्ये एकूण वाघांची संख्या सध्या 3167 इतकी आहे। भारतामध्ये वाघ सगळ्यात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्यानंतर स्टॅच्यू ऑफ वननेस म्हणून ओळखला जाणारा आदि शंकराचार्य यांचा पुतळा 108 फूट उंचीचा आहे। हा पुतळा कुठे उभारण्यात येत आहे, तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ओंकारेश्वर, मध्य प्रदेश या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात येत आहे। अलीकडेच होयसाळा मंदिरांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समाविष्ट करण्यात आले असून ते कोणत्या राज्यातील प्रसिद्ध मंदिरे आहे, तर बघा कर्नाटक राज्यातील मंदिरे आहे। आणि हे 42वे भारतातील राष्ट्रीय वारसा स्थळ ठरलेलं आहे। 41वर ठरलेलं होतं शांतिनिकेतन, आता सध्या किती आहे मग, तर 42 लक्षात असू द्या। त्यानंतर बघा भारतातील पहिली AI स्कूल कुठे सुरू करण्यात आलेली आहे, तर भारतातील पहिली AI स्कूल लक्षात असू द्या तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। ओके, AI स्कूल म्हणजे होते आर्टिफिशियल इंटेलिजन्स शाळा जी आहे
ते तिरुवनंतपुरम, केरळची राजधानी आहे, त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, जागतिक पर्यटन दिवस कधी साजरा केला जातो? तर बघा, जागतिक पर्यटन दिवस हा 27 सप्टेंबरला साजरा केला जातो. मात्र राष्ट्रीय पर्यटन दिवस हा 25 जानेवारीला साजरा केला जातो. ठीक आहे, सो जागतिक आलं तर लक्षात असू द्या 27 सप्टेंबर. नुकतेच प्रवाह नावाचे जे पोर्टल आहे मित्रांनो, ते कोणी सुरू केलेलं आहे? तर बघा, ते RBIनं सुरू केलेलं आहे. मोस्ट टाइम करा. आता RBIची स्थापना 1 एप्रिल 1935ची, RBIचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949चं. RBIचे 25वे गव्हर्नर शक्तिकांत दास आहे, लक्षात असू द्या. MPSCचे अध्यक्ष म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, MPSCचे अध्यक्ष म्हणून रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रजनीश सेठ हे यापूर्वी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होते. बघा, MPSCच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करतात? तर राज्यपाल करतात. मात्र त्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. हा एक पॉईंट तुम्हाला इथे आवर्जून लक्षात ठेवायचा आहे. पोषण सप्ताह कधी साजरा केला जातो? तर बघा, 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान पोषण सप्ताह साजरा केला जातो. कारण पोषण महिना हा सप्टेंबर महिन्यालाच म्हटलं जाते. हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले अवयवदान केंद्र कुठे उघडण्यात आलेले आहे? तर बघा, ठाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले अवयवदान केंद्र उघडण्यात आलेले आहे. जुनो हे नासाचे, लक्षात घ्या, एक नवीन यान आहे. ते कोणत्या ग्रहासंबंधित आहे? तर बघा, ते आहे गुरुग्रहासंबंधित. सो जे म्हणजे ज्युपिटर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, ज्युपिटर म्हणजे होते गुरुग्रह आणि सर्वात मोठा ग्रह हा गुरुग्रहच आहे मित्रांनो. त्यानंतर 20वा प्रश्न आहे, फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर बघा, R माधवन यांची निवड करण्यात आलेली आहे. फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, लक्षात असू द्या. ओके, सो FTIIचे अध्यक्ष म्हणून R माधवन यांची निवड करण्यात आलेली आहे, नियुक्ती करण्यात आलेली आहे. अलीकडेच इस्लामिक बँक सुरू करणारा कोणता देश ठरलेला आहे? ठरलेला आहे रशिया. मोस्ट टाइम करा. त्यानंतर बघा, 2 सप्टेंबर 2023 रोजी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L1 आपण जे यान पाठवलं होतं ते कशाद्वारे पाठवण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल C57 हे आपण यान पाठवलेलं आहे. यापूर्वी 56ने आपण सिंगापूरचे 7 उपग्रह अवकाशात सोडलेले होते. महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून सिल्वर पॉपलेट, लक्षात घ्या, ची घोषणा करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचा राज्यमासा आहे सिल्वर पॉपलेट. तर ही घोषणा कोणी केली? एकनाथ शिंदे, सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस की राहुल नार्वेकर? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्राचे मत्स्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केलेली होती. मित्रांनो, नवे राष्ट्रीय सहकार धोरण ठरवण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आलेली आहे? तर बघा, नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे. मग आता आपल्याला एवढं करून चालेल का? नाही. तर आपल्याला पहिलं भारतीय सहकारी धोरण माहीत असलं पाहिजे, राष्ट्रीय सहकारी धोरण, जे की 1904 मध्ये लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये सुरू करण्यात आलेलं होतं. पहिलं सहकारी धोरण 1904ला कोणाच्या काळामध्ये? लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये. हा पॉईंट पाठ ठेवा, कारण यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. कारण अलीकडे नवे राष्ट्रीय सहकार धोरण ठरवण्यासाठी सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. आपल्या भारताचे सहकार मंत्री पहिले आहे ते आहे अमित शहा. PM विश्वकर्मा योजना कोणासंबंधित आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कामगारांसंबंधित आहे. मोस्ट टाइम करा. त्यानंतर जागतिक मराठी दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक मराठी दिवस कधी साजरा केला जातो? तर 2 सप्टेंबरला जागतिक मराठी दिवस साजरा केला जातो मित्रांनो. तसा आपला 27 फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो, परंतु जागतिक विचारलं त्यामुळे 2 सप्टेंबर पाठ ठेवा. थोडा नवीन प्रश्न आहे, IMP करा. जगात सर्वात जास्त गरिबी असणारा देश कोणता ठरलेला आहे अलीकडे रिपोर्टनुसार? तर तो ठरलेला आहे मादागास्कर. त्यानंतर कोणत्या राज्यांनी राज्याचे नाव बदलवण्याचे अलीकडे विधेयक सादर केलेले आहे? तर ते 2 राज्य आहे, केरळ आणि पश्चिम बंगाल. सो लक्षात असू द्या. मोस्ट टाइम करा. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच PIBचे महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर मोस्ट टाइम करा मित्रांनो. तुम्हाला कंबाईन सारख्या एक्झाममध्ये सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मनीष देसाई. वन नेशन वन इलेक्शन संबंधित अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष आपण बघितला होता. हा प्रश्न रामनाथ कोविंद यांना अध्यक्ष म्हणून निवडलेला आहे. ठीक आहे. समितीमध्ये इलेक्शन संबंधित असणाऱ्या VVPATचा मग फुल फॉर्म सांगा. तर वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. पाठ ठेवा मित्रांनो. क्वालिटी नॉलेज आहे, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्या आहे. पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत कोणती ठरली? पल्ली. आणि पल्ली हे ठिकाण कुठलं आहे? केरळ. मोस्ट टाइम करा. कार्बन न्यूट्रल शेती करणारं पहिलं राज्य केरळच होतं, हे पण लक्षात असू द्या. जागतिक साक्षरता दिवस कधी असतो? हा भरतीमध्ये प्रश्न विचारलेला होता. तर जागतिक साक्षरता दिवस हा 8 सप्टेंबरला साजरा केला जातो.
कोणत्या देशाने ऑक्टोबर हा महिना हिंदू वारसा महिना म्हणून साजरा करण्याचं घोषित केला आहे? तर बघा, अमेरिकी देशातील जॉर्जिया या ठिकाणी, लक्षात घ्या अमेरिकेतील आहे हा, आणि हे अमेरिकेतील ठिकाण आहे जॉर्जिया. सो पाठ ठेवा, हिंदू वारसा महिना ऑक्टोबरला घोषित केलेला आहे. भारताची मिस अर्थ इंडिया प्रियन सेन ठरल्या असून त्या भारतातील कोणत्या राज्याच्या आहे? तर त्या राजस्थान या राज्यातील आहे. सो प्रियन सेन मिस अर्थ इंडिया, लक्षात ठेवा. मिरच्या तांदळाला GI टॅग मिळाला तर हा कोणत्या राज्यातील आहे? तर बघा, हा आहे बिहार राज्यातील. मी हा पॉईंट तुम्हाला वरच सांगितला होता. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीचे प्रमुख सॅम अल्टमन यांना कोणत्या देशाने गोल्डन व्हिसा बहाल केलेला आहे? तर तो देश आहे इंडोनेशिया. ओके मित्रांनो, हवाई युद्धात वापरण्यासाठी व्हॅल्केरी नावाचा AI रोबोट कोणत्या देशाने विकसित केलेला आहे? तर तो देश आहे अमेरिका. अलीकडेच LICचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर सिद्धार्थ मोहंती यांची LICचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. LICची स्थापना ही 1 सप्टेंबर 1956 मध्ये करण्यात आली होती. LICचं मुख्यालय, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणीच आहे मित्रांनो. मुख्यालयाचं नाव आहे योगक्षेम. त्यानंतर जगातील पहिली 100% इथेनॉल चालणारी अलीकडे कंपनी कोणती ठरलेली आहे? तर ती ठरलेली आहे टोयोटा. त्यानंतर खालीलपैकी कोणता महिना हा संक्रमणाचा महिना आहे जो की सुरू आहे? तो म्हणजे ऑक्टोबर महिना. यालाच ऑक्टोबर हिटसुद्धा म्हटलं जाते, कारण पावसाळा संपतो आणि हिवाळा सुरू होतो. महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव कोणते ठरलेले आहे? धुमाळवाडी. फळांचं गाव म्हटलं तर पारपोली. ओके, आणि मधाचं गाव म्हटलं तर मांगर. त्यानंतर ग्रीन रेल्वे स्टेशन प्रमाणपत्र अलीकडे कोणाला भेटलेलं आहे? तर विजयवाडा आंध्र प्रदेशला ग्रीन रेल्वे स्टेशन प्रमाणपत्र मिळालेलं आहे. कोणत्या राज्य सरकारने OBCला पंचायत राज संस्थांमध्ये 27% आरक्षण देण्याचं घोषित केलेलं आहे? तर ते राज्य आहे गुजरात. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ग्लोबल इंडियन अवॉर्ड मिळवणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे? तर त्या ठरलेल्या आहे सुधा मूर्ती. ओके, 2023चा अर्थशास्त्रातला नोबेल अलीकडे कोणाला डिक्लेअर झालेला आहे? तर क्लॉडिया गोल्डिन यांना डिक्लेअर झालेला आहे, ज्या की अमेरिकेच्या आहे, आणि श्रम बाजारातील महिलांचा सहभाग या संबंधित त्यांनी संशोधन केलेलं आहे. महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुरस्काराची राशी किती आहे, रक्कम किती आहे, नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मॉब लिचिंगमध्ये बळी जाणाऱ्याच्या कुटुंबाला 10 लाख रुपये देण्याची घोषणा करणारं राज्य आहे मध्य प्रदेश. जागतिक टपाल दिवस कधी साजरा केला जातो मित्रांनो? जागतिक टपाल दिवस हा 9 ऑक्टोबरला साजरा केला जातो आणि टपालाची सुरुवात भारतामध्ये लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये झालेली होती. आणि 50 नंबरचा प्रश्न आहे महत्त्वाचा. या समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणती समिती अलीकडे नेमण्यात आलेली आहे? तर समितीचे अध्यक्ष आहे संदीप शिंदे समिती. सो या पद्धतीने मित्रांनो टॉप 50 क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहे. असे 50 क्वेश्चनची सिरीज घेऊन यायची का ती नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.